कसाय 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 आहे की नाही जबरदस्त. कारण पावसाळ्यामध्ये एवढं मोठं पाणी असतं ना, तर इकडचा माणूस तिकडे जाऊ शकत नाही. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कोकणी दर्शन. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, सध्या कोकणामध्ये पाऊस येतोय जातोय, हेच पावसाचं चालू आहे. तरी सुद्धा आपली हिरवळता बघा कशी बहरून आहे अजूनपर्यंत. पहिला स्टार्टिंगचाच पाऊस लागला ना, तेव्हापासून आपली हिरवळता बहरलेली आहे. तर आत्ता मी आलो, आजच्या थंबनेलवरून वगैरे तुम्हाला व्हिडिओ कशाचा आहे काय आहे कळला असेलच. तर आत्ता आलोय आमच्या वाडीतला एक छोटासा वॉटरफॉल आहे, सुंदर देखणा वॉटरफॉल आहे. तर तो तुम्हाला दाखवण्यासाठी, तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अशी अनेक ठिकाणं, ही आपल्या कोकणातली अशी अनेक ठिकाणं या पावसाच्या दिवसामध्ये अशी बहरून येतात, एकदम निसर्गाचा आस्वाद देतात. अशी म्हणजे प्रत्येक आमच्याच वाडीत नाही, आमच्याच गावात नाही, तर प्रत्येक ठिकाणी अशी सुंदर सुंदर अशी ठिकाणं आहेत. तर तुम्हाला आता त्याचं दर्शन घडवतो त्या ठिकाणी. तर चला जाऊया डिटेलिंगमध्ये. आणि आमच्या वाडीमध्ये या ठिकाणी पहिला आम्ही कपडे वगैरे धुण्यासाठी यायचो. आता प्रत्येकाच्या घरी पाणी आल्यामुळे कपडे वगैरे धुण्यासाठी कोण इथे येत नाहीत. तर पहिली आमची माणसं असायची, ते इथे कपडे धुवायला यायची या ठिकाणी, आणि भारी पाणी असतं. चला दाखवतो. इकडून पायवाट आहे आमची, जास्त नाही, आमची 1 मिनिटावर वाडी आहे इथून. हे बघा कसा वॉटरफॉल आहे बघा. इथून आल्याच्या नंतर इकडे जायला ब्रिज आहे, इकडून तिकडे जायला असा. आणि इकडून पाणी कसं येत आहे बघा. सध्या पावसाचं पाणी जोरदार आहे. काल लागत होता पाऊस रात्री, आता पाऊस लागायचा बंद झालाय. आणि इकडे पाटाचं पाणी काढलेलं आहे. हा इकडून वरतून पाठ आलाय. तिकडे शेती सुद्धा आहे. शेती लावण्यासाठी पाटाचं पाणी घेऊन चाललेत. हा बघा कसाय 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 आहे की नाही जबरदस्त. हे अशी आपल्या कोकणातली ठिकाणं आहेत. इथे आम्ही कधीतरी वेळ मिळतो तेव्हा आम्ही येतो. आज सुद्धा वेळ मिळाला त्यामुळे आलेला आहे. ते नजाराच बघून काय वाटतंय बघा ना, मन प्रसन्न होतं एकदम. कसं आहे बघा, हे खळखळतं पाणी, तिकडे हे धबधबा आपला, कसं आहे बघा, भारी वाटतंय ना. मन प्रसन्न करणारं वातावरण आहे. आणि हे ठिकाणं फक्त ही मजा, आपलं सुख हे कोकणातच मिळतं बघायला आपल्या. याच ठिकाणी मी व्हिडिओ केला होता याच्या मागे, व्हाळाला आला पूर. त्यावेळी जोरदार पाऊस पडला होता आपल्या कोकणामध्ये, आणि इथून हे पूर्ण आहे ना, संपूर्ण हे भरून जात होतं. त्या व्हिडिओमध्ये, त्या ब्लॉगमध्ये असेल बघा, जाऊन नक्की बघा. आपल्या चॅनलवरती आलेला आहे. तर हे पूर्ण सगळं भरून जात होतं, लाल पाणी होतं मस्तपैकी, आणि संपूर्ण हे तुडुंब भरून जात होतं. इथे उभं राहायची सुद्धा हे नव्हती अजिबात, कारण पाणी जेवढं जोरदार जात होतं ना, इकडून वाहवत जबरदस्त जात होतं. तर आता वरती जाऊया. तिथून कसलं तर दिसतंय बघा. आम्ही इथे पहिले लहान असायचो ना, तेव्हा आम्ही पोहायला यायचो, इथे मजा करायचो, खूप धमाल करायचो. तर इकडून वरती जाऊया. वरती आमची विहीर वगैरे आहे, दाखवतो तुम्हाला. इकडून पाणी बघा कसं येतंय. याच्या वरतून सुद्धा पाणी येतं इकडून, हे बघा कसं आहे. हे बघायला, हा नजारा बघायला भारी वाटतोय, एक नंबर वाटतोय हा नजारा. चला आता वरती जाऊया. इकडून पाणी बघा कसं येतंय. ह्या दगडी वगैरे आम्ही गेल्या वेळी लावलेला. आमची इथे विहीर आहे ना, आमच्या मंडळाची इकडं विहीर आहे. तर त्या हा बांध वगैरे संरक्षण कट्टा त्याला बांधून ठेवलं, कारण जोरदार पाणी आलं ना की पाणी विहिरीला आमच्या धक्का लागू नये, काही होऊ नये, म्हणून आम्ही इकडून चांगला बंदोबस्त व्यवस्थित केलेला आहे. आणि इकडून पाणी जातं. आता हे कमीच आहे, पण परवाच्या ब्लॉगमध्ये मागच्या बघाल ना, जबरदस्त पाणी आलेलं आहे आणि इकडून वाहत आहे. इथे विहिरीवरती जाली वगैरे टाकून पॅक केलेलं आहे. आणि हा पूर्ण परवा आहे ना, हे पूर्ण भरून जात होतं. असं कसलं वाटत होतं माहिती आहे, पहिला जेव्हा पाऊस जोरदार जेव्हा पडला, एक नंबर. आता वरती दाखवतो तुम्हाला. वरचा अजून हा एक छोटासा वॉटरफॉल आहे इथं. हा बघा कसा आहे,
मस्त वाटतंय पण. हा मोर आहे त्याच्या वरतून रस्ता जाणार आहे आणि हे पाणी मोरीतून खाली येत आहे पाणी इकडे. इकडून वरती रस्ता आहे आमचा या साईडला असा. पाणी कसं जात आहे बघा खाली. परवाच्या दिवशी तर मोऱ्या तेव्हा मागे पाऊस लागला तेव्हा पूर्ण पूल भरून जात होता, असं सापकन येत होतं ना खाली. दाखवतो तुम्हाला. पाणी इकडून वरतून जातं. हा आमचा रस्ता आहे, ती जागा तिकडे खाली आहे. पाणी इकडून वरतून जातं बघा. इकडून जातं पाणी खाली इथं मोरीत, या साईडून असा तिकडे. या ठिकाणी आहे ना आम्ही बेलाचं झाड लावलेलं आहे आमचा विहिरीच्या इथं. याच्यावरून बेलाची फुलं माफ करा, बेलाची पानं शुभ कार्यासाठी आपल्याला उपयोगी पडतात. इथून काढून नेता येतं म्हणून बेलाचं झाड लावलेलं आहे. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान. कसे आहेत बघा, 3 बेलाची पानं. झाड काटेरी असतं, सांभाळून काढावी लागतात. कसं आहे बघा, फेसाळ एकदम. पाणी कसं फेसाळ आहे, सफेद पांढरं शुभ्र पाणी एकदम. हा एक शूटर आहे इकडं. हे कोकणातले नजारे शूट करण्यात ना मजा असते, एक वेगळाच आनंद असतो अशा नजाऱ्यांवरती व्हिडिओ करण्याचा. तुम्हाला आता विहिरीतलं पाणी दाखवतो. वरतून झाकलेलं आहे, इथून छोटंसं छिद्र ठेवलेलं आहे ना इथून, तर इथून दाखवतो विहिरीचं पाणी किती आहे आणि कसं आहे ते. बघा निळशार पाणी एकदम निळं निळं मस्त आहे की. या आहेत आपल्या कोकणातल्या विहिरी. कसं निळं निळं स्वच्छ पाणी आहे आतमध्ये. परवा आम्ही मागे साफ केलेली विहीर आणि हा बांध वगैरे घातलेला त्याच्यानंतर संरक्षणासाठी. आणि पाणी बघा कसं येत आहे. हे इथून पाणी पडतंय ना वरतून, कसं वाटतंय बघा. अरे ना हा फेसाळ जी आहे ना, हे फेसाळ भारी वाटतं. फेसाळलेला आहे बघा, असा फेस दिसतोय पांढरा पांढरा सफेद सफेद मस्त. आणि ही आहे आमची इथली ही नवीन विहीर. आणि जुनी विहीर दाखवतो तुम्हाला आमची, तिकडे खाली आहे. तर इथून जुन्या विहिरीकडे जाऊया आपण पाय वाटेने. पाणी बघा इकडे सुद्धा आहे. बागेतून जायचं आहे, नारळाची बाग आहे. थोडं जंगल झालं इकडे. एक रहदारी आता थोडी कमी असते. पहिले कपडे वगैरे धुवायला यायच्या ना महिला, तेव्हा चांगली रहदारी असायची. आता रहदारी थोडी कमी झाली आहे. हे बघा वरचं पाणी इकडून येतं, या वाटेने सुद्धा येतं इकडं. माणसांची रहदारी कमी झाली की अशीच परिस्थिती असते. जोपर्यंत येणं जाणं असतं तोपर्यंत साफसफाई, सगळ्या कुठलीही जागा असू दे तिथे साफसफाई प्रॉपर असते. आणि ही आमची जुनी विहीर आहे, ही सुद्धा भारी आहे विहीर. इथे सुद्धा उन्हाळ्याचे कपडे धुवायला येतात महिला या ठिकाणी. आता पावसाळा आहे म्हणून काय गरज नाही एवढी. हे बघा कसं आहे, याच्यामध्ये थोडी कचरा असेल कारण याचा वापर जास्त नसतो. शेवाळी पकडले थोडीफार पाण्यावरती. आणि बेडोक बघा कसले आहेत ते. हे बघा बेडोक मामा, बेडोक मामा डराव डराव कसले आहेत बघा. मोठमोठे बेडोक आहे त्याच्यात. कासव पण आहे याच्यामध्ये, कासव पण ह्याच्यामध्ये आहे. ह्या विहिरीमध्ये पण कासव आहे आणि ती वरती दाखवली ना त्या विहिरीमध्ये सुद्धा कासव आहे. बेडूक बघा कसे आहेत. जाडे जाडे आहेत, मोठे मोठे. खानदानी आहेत बेडूक, खानदानी.
साध्या सुध्या घराण्यातले नाहीत, ते खानदानी बेडूक आहेत. आणि इकडे ही जागा दाखवतो तुम्हाला. इकडे महिला कपडे धुवायला येतात उन्हाळ्यात इकडे कपडे धुवायला येतात. हा, ही जागा अशी आहे. आता ती अशी दिसते अस्ताव्यस्त, कारण कपडे धुण्यासाठी महिला इकडे येत नाहीत. गेले महिना दीड महिना इकडे रहदारी बंद झाले, कारण आता पावसाचं पाणी पडतंय त्यामुळे कसं थोडंफार कपडे घरीच धुतले जातात. आणि उन्हाळ्याची जेव्हा मे महिना असतो ना, एप्रिल मे जेव्हा कडाक्याचे दिवस, तेव्हा या विहिरीतून पाणी काढून मग कपडे धुतले जातात, कारण ऑप्शन नसतो, पर्याय नसतो दुसरा कपडे धुण्याचा. म्हणून विहिरीवरती यायला लागतं कपडे धुवायला आम्हाला. आणि आपला मेन विषय म्हणजे आजचा वॉटरफॉल हा असे अनेक आपल्या परवा आम्ही रानपाटच्या वॉटरफॉलवरती सुद्धा गेलो होतो. तिकडे सुद्धा गेलो. त्या ठिकाणी सुद्धा भारी एकदम निसर्गरम्य असं आहे. खूप असे वॉटरफॉल आपल्या कोकणातल्या गावामध्ये आहेत, प्रत्येकाच जणांना माहीत असेल. तर तुम्ही जर व्हिडिओ बघताय, तुमच्यासुद्धा जवळपास किंवा तुमच्या गावामध्ये असा वॉटरफॉल असेल तर तुम्ही सुद्धा कमेंट करून नक्की सांगा, अशी सुंदर ठिकाणं कुठली असतील तर. आपण खरंच भाग्यवान आहात की आपण कोकणामध्ये या जन्म घेतला आहे आणि अशा या पाण्याच्या ठिकाणी, अशा या निसर्गाच्या ठिकाणी आपण वावरतोय. आज आपलं कोकण बघण्यासाठी आहे ना, लांबून पर्यटक येत असतात इकडे. आता आम्ही कुठे बाहेर वगैरे गेलो ना की खूप जण येत असतात. बहुतेकशे आता सध्याच्या घडीला फॉरेनर सुद्धा इकडे आपल्याकडे फिरायला लागलेत कोकणामध्ये. कारण का, तर या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोकणाच्या व्हिडिओ, कोकणच्या रील, पिक्चर्स सुद्धा शूट केले जातात आपल्या कोकणामध्ये. अशा अनेक गोष्टी परदेशामध्ये जाऊन पोचल्यात. म्हणून ही सुंदरता बघायला, हा निसर्ग बघायला सगळे फॉरेनर असू दे, विदेशी लोक असू देत, कोणी असू देत, येत असतात. म्हणून आपला हा निसर्गाने दिलेला हा जो कोकण, हा स्वर्ग आहे आपला, तो आपण जपला पाहिजे, आपण टिकवला पाहिजे. हे मी नेहमीच सांगत असतो. त्यासाठी आपण प्रयत्न सगळ्यांनीच केले पाहिजेत. तर इथून तो ब्रिज, आता मगाशी मी आलो ना, हा ब्रिज आहे बघा. इथून मगाशी तिकडून आलो ना, आता तिकडून आलो. मगाशी इथून येऊन दाखवलो सुरुवातीला. हा तो ब्रिज आहे, असा आम्ही केलेला आहे. 2 पोल, हे जे तुटलेले पोल होते, जुने पोल, ते टाकलेले आहे त्याच्यावरती. असे टाकाऊपासून टिकाऊ केलेला आहे. तुटलेले जुने पोल टाकलेले आहेत. आणि इथून रहदारी तिकडचा मार्ग जोडलेला आहे. कारण पावसाळ्यामध्ये एवढं मोठं पाणी असतं ना, तर इकडचा माणूस तिकडे जाऊ शकत नाही. तिकडे पण वरती पण पाणी भरपूर असतं ना, त्यामुळे हे असं टाकलेलं आहे. असा हा मार्ग केलेला आहे इकडे जायचा. वळणदार पाट बघा कसा गेला. हा शेतामध्ये पाट काढलेला आहे ना, हा इकडून. आता शेताची गरज नाही म्हणून बघा, आता इकडून आणून ते पाणी इथे सोडलेलं आहे, पुन्हा ह्या वाळामध्ये सोडलेलं आहे, या पर्यामध्ये पाणी. तर इथून हे जे पाणी इकडे जात आहे ते जेव्हा शेतीला गरज असते, आता शेती लावून बऱ्यापैकी झालेली आहे आमच्याकडची पाणी असल्यामुळे, आणि खाडीच्या बाजूला असल्यामुळे आमची शेती थोडी बऱ्यापैकी लवकर झालेली आहे, मळ्याची शेती. आणि इकडून बघा, हा पाट जो आणलेला आहे ना, तो आता पाण्यात सोडलेला आहे इथे. आणि जेव्हा शेतीला गरज असते तेव्हा हा पाट इथे बंद करून इथून घेतला जातो, असा इकडून तिकडे शेतीला जातो. असं नियोजन केलेलं आहे पाटाचं. छोटासा पाट आहे. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग इथेच थांबवण्याची वेळ झालेली आहे. आजच्या ब्लॉगमध्ये, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात आमच्या वाडीतला छोटासा वॉटरफॉल. तर आजचा ब्लॉग इथेच थांबवूया. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या वाडीमध्ये, तुमच्या गावामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे वॉटरफॉल आहेत का हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.